रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 2, ओवी क्रमांक 273 ते 280. अर्जुना समत्व चित्तांचे तेची सार जाण योगाचे, जे तमन आणि बुद्धींचे ऐक्य आथी, तो बुद्धी योग विवरिता बहुते पांडे पार्था, दिसे हा अरुता कर्मयोगू, परितेची कर्म आचरिजे, तरीच हा योगू पाविजे, जे कर्मशेष सहजे योग स्थिती, म्हणून बुद्धी योगू सधरू, तेथ अर्जुना होई स्थिरू, मने करी अभेरू फळ हेतूचा, जे बुद्धी योगा योजिले, तेची पारंगत जाहले, इही उभय बंदी सांडिले पाप पुण्यी, ते कर्मी तरी वर्तती, परिकर्म फळा नातळती, आणि यातायाती लोपती अर्जुना तया, मग निरामय भरित पावती पद अच्युत, ते बुद्धी योगयुक्त धनुर्धरा, तू ऐसा ते होसी, जे मोहाते या सांडिसी, आणि वैराग्य मानिसी संचरेल्या. अर्थ: अर्जुना, जय अथवा पराजय याविषयी चित्ताची समता हे योगाचे सार आहे. या योगामध्ये मन आणि बुद्धी यांचे ऐक्य झालेले असते. पार्था, बुद्धियोगाची आणि कर्मयोगाची तुलना केली तर अनेक प्रमाणांनी सकाम कर्मयोग हा कमी प्रतीचा दिसतो. वेदात सांगितलेली काम्य कर्मे शास्त्रविधीप्रमाणे करावीत, म्हणजे हा कर्मयोग प्राप्त होतो. कारण सकाम कर्मामधील फळाची अपेक्षा आणि कर्तृत्वाचा अभिमान हे दोन्ही नाहीसे होऊन जे कर्म शिल्लक राहते ती सहजच योग सिद्धी होय. म्हणून हे अर्जुना, बुद्धियोग हाच आनंदाचा आधार आहे. त्या ठिकाणी तू आपले मन स्थिर कर. मनामध्ये फळाच्या प्राप्तीची आशा करू नकोस. जे बुद्धियोगाचा आश्रय करतात ते संसार सागराच्या पलीकडे जातात आणि त्यांची पाप पुण्याच्या चक्रातून सुटका होते. हे अर्जुना, त्यांनी कर्मे जरी केली तरी त्यांच्या हृदयात कर्मफळाची लालसा नसते, म्हणून त्यांचे जन्म मरणाचे चक्र थांबले जाते. हे धनुर्धरा, मग ते बुद्धियोगी सर्व प्रकारचे उपद्रव रहित आणि आनंदाचे परिपूर्ण भरलेले अशा कधीही न ढळणाऱ्या परमात्मा स्वरूपाला प्राप्त होतात. तू ज्यावेळी मोहाचा त्याग करशील त्यावेळी तू मुक्त होशील आणि तुझ्या मनात वैराग्याचा चंद्रमा उदय पावेल. रामकृष्ण हरी.